हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आत्ताच माझं सगळं काम घरामधलं आवरलं आणि आता म्हणलं व्लॉगला स्टार्ट करूया, तुमच्याशी थोडंसं बोलूया. सकाळी इडली बनवली होती, त्याचा व्हिडिओ मी पुढं तुम्हाला शेअर करेलच. इडलीचं पीठ खूप छान फर्मेंट झालं होतं. आज मी तुळशीबागेतून आणलेला हा नवीन टॉप घातलेला आहे आणि पॅन्ट पण नवीन घातलेली आहे. खूप छान वाटतोय टॉप. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. खूप दिवस झालं घरात इडलीच बनली नव्हती. चला म्हटलं आता इडली बनवूया. रेशनचे तांदूळ गावाकडून घेऊन आले होते जेव्हा मी सासरी गेले होते त्यावेळेस. तर तेच भिजायला घातलं होतं. छान फर्मेंट झालेलं आहे पीठ. पुढे मी दाखवतेच तुम्हाला. त्याच्या अगोदर मी इडलीची चटणी बनवून घेतली. एकदम साधी सोपी चटणी आहे. आज काही दही नव्हतं चटणीला. फक्त जेवढं होतं तेवढ्या साहित्यामध्ये मी चटणी बनवून घेतली आहे. आणि त्यानंतर मग इडली पात्र स्वच्छ धुवून त्याला मी तेल लावून घेते, जेणेकरून इडली खाली चिकटणार नाही. अशाच प्रकारे मी करते. आणि माझं हे स्टीलचं इडलीचं भांडं आहे. आता तुम्ही बघू शकताय इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे. दरवेळी मी जेव्हा इडली बनवायला टाकते ना, म्हणजे हे पीठ फर्मेंट खायला ठेवते, असंच फर्मेंट होतं. त्यामुळे इडली पण खूप छान होते आणि एकदम स्पॉन्जी होते. जशी आपण बाहेर खातो ना, तशाच प्रकारे इडली होते. ह्याच्यामध्ये इनो वापरलेला नाही आहे, सोडा वापरलेला नाही, काहीच नाही. तरीसुद्धा इतकं छान पीठ फुगलेलं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं पाणी पण टाकणार आहे, कारण जास्त घट्ट पीठ असलं की इडली जास्त अशी कडक कडक बनते. म्हणजे काय बोलतात त्याला, अशी सॉफ्ट बनत नाही, एकदम जाड जाड अशी बनते. म्हणून मग त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आता इडली पात्रामध्ये हे पीठ आता टाकून घेते आणि इडलीचा कुकर मी आता लावून घेणार आहे. इडलीचा कुकर जो जवळजवळ मी 15 मिनिटं मी गॅसवरती ठेवणार आहे. म्हणजे इडली छान फुगली जाईल आणि शिजली पण जाईल यासाठी. तर 15 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण कुकर ओपन करून बघूया. कुकर गरम गरमच आहे. मला गरम गरमच इडली खायला आवडते आणि आमच्या घरात सगळ्यांना इडली आवडते. माझ्या आईला स्पेशली खरंच खूप इडली आवडते. तिचा फेवरेट पदार्थ आहे हा. तर आता इडल्या सगळ्या काढून घेते. आता तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्ज ही इडली झालेली आहे. आणि ह्या सगळ्या इडल्या आता काढून घ्यायच्या आहेत आणि आता परीला पहिला नाश्ता करायला देणार आहे, कारण बराच वेळ झाला होता. इडलीला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे मग वेळ पण खूप होत होता. म्हणून मग म्हटलं परीला पण द्यावं. आणि मला आहे ना चटणी किंवा चटणीपेक्षा सांबार बरोबर इडली खूप आवडते. आज काही सांबार बनवला नव्हता मी, कारण सांबारला माझ्याकडे भोपळा नव्हता. दुधी भोपळा असला की दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा असल्या की सांबार खूप छान होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, म्हणून मग म्हटलं सांबार कॅन्सल करूया. इडल्या बघू शकताय तुम्ही किती छान झालेल्या आहेत. तर आता परीला मी ताट करून देते. खूप गरम गरम इडली आहे. माझ्या हाताला खूप भाजत होतं, पण गरम इडली खाण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही आहे. तर ज्यांना साऊथ इंडियन पदार्थ आवडतात ना, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असेल. त्यांनी नक्की लाईक करा, ज्यांना ज्यांना इडली आवडते ते. तर आमच्या घरात तर हमेशा ही इडली बनते म्हणजे बनतेच. खूप आवडते सगळ्यांना इडली, डोसा. आज खूप उशीर झाला होता कपडे धुवायला, त्याच्यामुळे आज मी मशीनलाच कपडे टाकलेत, कारण दुपार झाली आज मला कपडे धुवायला. घरामधलं सगळं आवडत होते. इडलीचा पसारा किती असतो तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यामुळे मला बराच वेळ लागला. तर आता कपडे सुकायला घालते आणि त्याच्यानंतर जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता कपडे सुकायला घेतली आणि त्याच्यानंतर मग मी आता गॅलरीची ही जी काच आहे ना, तर ही काच सगळी क्लीन करून घेते कॉलिननी. बरेच दिवस झाले कॉलिन लावून काच क्लीन केलेली, फक्त पुसून काढणार आहे कॉलिननी. तर असे मारून घेणार आहे. कॉलिननी खूप छान क्लीन होतं. काचेला कॉलिनच वापरते. टी व्ही झालं, काच झालं, किंवा मग आपला मिरर जो असतो, मिरर पण खूप
घरामध्ये ही जी छोटी मोठी कामं असतात ना, ती दिसून तर अजिबात येत नाही, पण आपल्याला ती करावीच लागतात, जेणेकरून आपलं घर पण छान राहतं आणि घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात येत नाही. त्याच्यामुळे माझा हा प्रयत्न असतो. मी सतत घरामध्ये साफसफाई ठेवत असते आणि छान दिसतं आपलंच घर. त्याच्यामुळे मग असं व्यवस्थित ठेवायला मला माझं घर आवडतं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. फ्रीजसुद्धा बराच दिवस झालं मी क्लीन केलेला. आतून क्लीन केलेला आहे मी, पण बाहेरच्या साईडनं मी कॉलिननं पुसलाच नव्हता. कारण डेली फ्रीज आपण ओपन करतो आणि मग आपले पिठाचे हात असतात, पाण्याचा हात असतो. मग त्याच्यामुळे फ्रीजला खूप डाग पडतात. तर असं मी आठवड्यातून एकदा फ्रीज असं क्लीन करते. माझा फ्रीज हा 15 वर्षांचा झालेला आहे, पण फ्रीजला अजून काहीही झालेलं नाही आहे. खूप छान फ्रीज मला लागलेला आहे. आपल्याला एखादी वस्तू खूप छान लागते ना, जेव्हा आपण अ, ती वस्तू खूप छान प्रकारे आपण मेंटेन करत असतो. कारण एक हाती असल्यानं कोणतीही गोष्ट छान टिकते. त्यानंतर ना सगळे स्विच पण खूप खराब झाले होते. मग म्हटलं की आता आपण सगळंच क्लीन करतोय, तर हे स्विच पण आपण क्लीन करूया, म्हणजे छान पण दिसतील. बरेच दिवस झाले हे क्लीन केलेले आणि स्वयंपाकघरातले, बेडरूममधले आणि हॉलमधले सगळेच मी क्लीन करून घेतले. डेली जेव्हा मी फरशी पुसत असते ना, त्यावेळेस दारावरती काही फडका मारणं होत नाही. असं आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा मी असा डोअर पण क्लीन करते. तर आज मी सगळंच क्लीन करत होते. त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण हे डोअर पण क्लीन करूया आणि खूप छान दिसतं. कॉलिननी जर दरवाजा वगैरे पुसला, म्हणजे लाकडाचं कोणतंही जे फर्निचर असेल ना, तर ते सुद्धा छान निघतं. हॅलो, तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता मी चहा ठेवतीये आणि थोड्या वेळाने मला गावात पण जायचंय. मला सोलापुरी चादर बघायची आहे. बघूया दुकानामध्ये भेटती का. जाऊन तर लवकरच बघणार आहे, कारण हे येतात 8:30 वाजता. मग 8:30च्या पुढे परत कधी जायचं, दुकानं पण बंद होतात. म्हणून मग थोड्या वेळाने आवरून मग मी गावामध्ये जाणार आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला पण दाखवते मी कशा प्रकारे आहेत, भेटतात की नाही, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. अगोदर आता मी चहा ठेवते, दूध तापायला ठेवले, तुम्ही बघू शकताय. आता इकडं दूध ठेवले, इकडे चहा करते आता मी आणि मस्तपैकी गरम गरम चहा पिते. आमच्याकडे खूप थंडी आहे. तुमच्याकडे थंडी आहे का, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ना खूप जण माझे व्हिडिओ बघतात, मला माहिती आहे. आता माझ्या व्ह्यूज पण छान वाढायला लागल्यात. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता मला नक्की सांगा आणि ना लाईक करत जा, कारण लाईक करायला पैसे लागत नाही. प्लस सबस्क्राईब करायला सुद्धा पैसे लागत नाही. काही लोकांचा असा गैरसमज आहे की सबस्क्राईब करायला पैसे लागतात आणि आमचे पैसे जातात. असं काहीही नसतं. सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही. फक्त फुकटचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ रोजचे रोज दिसतील, म्हणून सबस्क्राईब करायचं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा माझे व्हिडिओ. चला आता मी चहा ठेवते. आणि हो, माझे सबस्क्रायबर जे वाढले होते ना, मला वाटते अनसबस्क्राईब कोणतरी करते. सबस्क्राईब केलेलं अनसबस्क्राईब करतायत. तर तसं करू नका. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर एवढं सांगायचं होतं. मी छान असं आवरून घेतलंय. आज मी साडी घातली आहे. खूप दिवसानंतर मी गावात जाताना साडी घातली आहे. तर चला आता मी चादर भेटते का बघून येते. जर असेल तर मी उद्या फायनल करून घेऊन येईल, पण आज बघायला जाणार आहे. तर चादर पण खूप छान छान होत्या. तर त्यातल्या मला 2 आवडल्या. त्या उद्या मी घेऊन येईल आणि आता परीला पाणीपुरी खायला घेऊन आले मी. कशी आहे? छान आहे ना? तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग? छोटूसाच ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय. परी बाय कर.